सर्वप्रथम सर्वांना नूतन वर्षाच्या बुद्धमय हार्दिक शुभेच्छा. या नववर्षाची सुरुवात आपण निसर्गानेच करणार आहोत. मस्त निसर्गाच्या सानिध्यात बसून आपण आजूबाजूचा परिसर न्याहाळणार आहोत. हे आहे आमचं नारळाचं झाड. प्रथम आपण ह्या नारळाच्या झाडाने सुरुवात केली. हे आहे आता आमचं गवताळी चहा. हे गवती चहाचं झाड बघा किती बहरलेलं आहे. गवती चहा एकदम बहरून असा आलेला आहे. जणू काही ते गाणं आहे ना, बहरला हा मधुमास नवा, तसा हा मधुमास गवती चहा बहरलेला आहे. हा खालचा परिसर. आता कसं गवत जिकडे तिकडे गवत वाढलेलं आहे बघा. हे आमचं मसाल्याचं पान असतं ना, तेजपत्ता आपण ज्याला म्हणतो ते. हे नारळाची रोपं लावलेली आहेत. गवती चहाच्या पाठीमागे जागा होती तिथे नारळाची रोपं लावलेली आहेत. आणि आता हा आपला गवती चहा, बहरलेला गवती चहा. हे झाडामाग हे पण नारळ आहे, पण अजून इतकेसे नारळ लगडलेले नाही आहेत. हा घरामागचा परिसर. हे बघा, ही पाठीमागे घराच्या पाठीमागे लावलेली झाडं. आता आपण बाजूच्या घरी, आमच्या बाजूला पण एक फ्लॅट आहे. आता आपल्या बाजूच्या फ्लॅटमध्ये आपण जाऊन बघूया. हे बघा, मी इथं चालले आणि मी कढी उघडते आहे. गेले आतमध्ये. आता तुम्हाला दाखवणार आहे आमच्या त्या किचनच्या खिडकीतून. हा बघा कढीपत्ता. इथे कढीपत्तासुद्धा बहरला आहे. म्हणजे नारळाच्या झाडाला नारळसुद्धा छान लगडलेले आहेत. आपला गवती चहा बहरलेला आहे. इथे कढीपत्तासुद्धा बहरलेला आहे. कढीपत्त्याचं झाड बघा केवढं मोठं. जसं आपण बाजारात घ्यायला गेलो तर 1-2 दांड्या मिळतात. इथे तर अख्खं झाड बहरलेलं आहे. वा, इथं सदाफुलीसुद्धा बहरलेली आहे. मज्जा. ही बिल्डिंग 2-3 वर्ष झाली तरी अजून ही बिल्डिंग काय तयार झालेली नाही आहे. आमच्या बाजूलाच आहे, घराच्या बाजूलाच ही बिल्डिंग तयार होते. आता सकाळी नाश्त्याला मम्मीने बनवलेले आहेत गोटा भजी. वा, नवीन वर्षाची सकाळ, दापोलीची थंडी आणि गरम गरम गोटा भजी सोबत गवती चहासुद्धा आम्ही केलेला आहे. बघा इकडे काय काय चाललं आहे. आणि सोबत तो गवती चहा, आलं घातलेला गवती चहा घातलेला मस्तपैकी कोरा चहा. वा, काय मस्त सकाळी नाश्ता झालेला आमचा. आता इथे मम्मी भज्या करते आणि तळते. तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला? एक छोटासा मिनी ब्लॉग. ही मी माझ्यासाठी डिश सर्व केलेली आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा, सांगितलं ना आल्याचा चहा गवती घालून. हे बघा, गवती चहा घातलेला आहे आणि आपला चहा इथं उकळतोय. हा गवती चहा घातलेला चहामध्ये. बाय बाय, भेटू पुन्हा नंतर.